इयत्ता 8वी विषय नागरिकशास्त्र पाठ 3 केंद्रीय कार्यकारी मंडळ स्वाध्याय प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा. 1. भारतातील कार्यकारी सत्ता डॅश यांच्याकडे असते. पर्याय राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सभापती. उत्तर राष्ट्रपती यांच्याकडे. 2. राष्ट्रपतींचा कार्यकाल डॅश वर्षांचा असतो. 3, 4, 5 वर्षांचा. 3. मंत्रिमंडळाचे नेतृत्व डॅश करतात. पर्याय पक्षप्रमुख, प्रधानमंत्री, राष्ट्रपती. उत्तर प्रधानमंत्री. प्रश्न दुसरा आहे, ओळखा आणि लिहा. 1. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ यांचा भारताच्या ज्या मंडळात समावेश असतो त्या मंडळाचे नाव केंद्रीय कार्यकारी मंडळ. 2. अधिवेशन काळातील दुपारी 12चा काळ हा या नावाने ओळखतात. शून्य प्रहर. प्रश्न तिसरा आहे, पुढे संकल्पना तुमच्या शब्दात लिहा. 1. महाभियोग प्रक्रिया. उत्तर राष्ट्रपतींनी संविधानाचा भंग केला किंवा गैरवर्तन केले तर त्यांना पदावरून दूर करण्याची संसदेतील विशेष प्रक्रिया म्हणजे महाभियोग प्रक्रिया. यात एका सभागृहात आरोप ठेवले जातात आणि दुसरे सभागृह चौकशी करते. दोन्ही सभागृहात 2/3 बहुमताने ठराव मंजूर झाल्यास राष्ट्रपती पदावरून दूर होतात. 2. अविश्वास ठराव. उत्तर लोकसभेत सरकार बहुमत गमावले आहे असे वाटल्यास विरोधी पक्ष सदस्यांनी मांडलेला ठराव म्हणजे अविश्वास ठराव. तो मंजूर झाला तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. हा सरकारवर नियंत्रण ठेवण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे. 3. जम्बो मंत्रिमंडळ. उत्तर खूप जास्त सदस्य असलेले मोठे मंत्रिमंडळ म्हणजे जम्बो मंत्रिमंडळ. यामुळे कामकाजात अडचणी येऊ शकतात, म्हणून मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. प्रश्न चौथा आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. 1. मंत्रिमंडळाची कार्य स्पष्ट करा. उत्तर मंत्रिमंडळ संसदीय शासन पद्धतीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. त्याची प्रमुख कार्ये अशी आहेत. 1. कायद्यांची निर्मिती करताना पुढाकार घेऊन त्यांचा आराखडा तयार करणे आणि संसदेत मांडणे. 2. शिक्षण, शेती, उद्योग, आरोग्य, परराष्ट्र व्यवहार इत्यादी क्षेत्रामध्ये धोरणे ठरविणे. संसदेने मंजूर केलेल्या कायदे व धोरणांची अंमलबजावणी करणे. विविध खात्यांचे कामकाज पाहणे व प्रशासन सुरळीत चालवणे. 2. संसद मंत्रिमंडळावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवते. उत्तर संसद मंत्रिमंडळावर विविध मार्गांनी नियंत्रण ठेवते. चर्चा व विचारविनिमय, कायद्यांवर चर्चा करून त्रुटी दाखवणे, प्रश्नोत्तरे, सदस्य मंत्र्यांना प्रश्न विचारतात आणि त्यांनी उत्तरे द्यावी लागतात. शून्य प्रहर, महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर चर्चा केली जाते. अविश्वास ठराव, सरकारवरील विश्वास कमी झाल्यास मंत्रिमंडळाला पद सोडावे लागते. प्रश्न 5 आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. भारताच्या राष्ट्रपतींची कार्य. उत्तर संसदेचे अधिवेशन बोलावणे व स्थगित करणे, संसदेत संमत विधेयकांवर स्वाक्षरी करणे, प्रधानमंत्री व मंत्र्यांची नेमणूक करणे, न्यायाधीश व राज्यपालांची नेमणूक करणे, संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख म्हणून कार्य करणे, शिक्षा कमी करणे किंवा माफी देणे, आणीबाणी जाहीर करणे, देशाचे प्रतिनिधित्व करणे. उपक्रम. 1. जर तुम्ही प्रधानमंत्री झालात तर कोणत्या कामांना प्रथम प्राधान्य द्याल, त्याची प्राधान्यक्रमानुसार यादी करून वर्गात सादरीकरण करा. उत्तर जर मी प्रधानमंत्री झालो तर 1. सर्व मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करेन. 2. बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईन. 3. शेतकऱ्यांना योग्य मदत व आधुनिक सुविधा देईन. 4. गावागावात चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करेन. 5. भ्रष्टाचार कमी करून प्रामाणिक प्रशासन निर्माण करेन. 6. स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणावर भर देईन. 7. देशाची सुरक्षा अधिक मजबूत करेन. गरीब व गरजू लोकांना मदत करण्यासाठी नवीन योजना राबवेन. 2.
भारताच्या राष्ट्रपतींची चित्रे व माहिती मिळवा. उत्तर, याप्रमाणे तुम्ही हा उपक्रम पूर्ण करू शकता.